जरा इकडे हॅलो हे तो एक संता ठाई लाभ पाये उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संते कल्पांते सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हिची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठ्ठला विठ्ठला हे तो एक संत ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना महायोग पीठे तके भीमरथ वरम पुंडरीकाय दातो मुरेंद्र समागत्य तिष्ठन्तमानं प्रपन्नं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आय माझी वाणी मानेल संतांचे रंजव चित्ताशी अपुरिया वसुदेव सुतम देव कंसचानोर्मर्दनम देवकी परमानंदनम कृष्ण वंदे जगद्गुरु ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्य आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकळ अर्थमती प्रकाशो मणे निवृत्तिदासो अवधारितो दे मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
ओम नमः ज्ञानेश्वरा करुणाकरा दारा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर मी का कुसरी काजने बोलतो वचने अति भाविकाय का जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु सारिका स्थापाटी राखा इतरांचा लेखा कोण करीन ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरिल गुरु कृपे श्री गुरु सारिका स्थापाटी राखा इतरांचा लेखा कोण करी हेतू एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडला भंग जगाचे जगद्गुरु संत सम्राट महाराष्ट्र भूषण संत वायुमाचे महान कवी देहुगावचे सुप्रसिद्ध संत आणि वैराग्याचे शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या गाथेतील संत परप्रकरण अभंग आजच्या प्रसंगी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी किंबहुना भगवंताचे नामसंकीर्तन निवडलेला अभंग आहे. इंचकडे संप्रदाय गुरुभक्त मंडळ साधकाश्रम मोठी ओढापे स्वानंद सगुराशी मावडी राजाधिराज समर्थ सगुरु लक्ष्मण महाराज फक्त मास्टर कमी करा मशीनचं मास्टर कमी करा मशीनचं इकडे तुम्ही कीबोर्ड हरवला की सगळं सेटिंग बघते फक्त मशीनचं मास्टर थोडंसं कमी ठेवा शिटी मारली की विठाला 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 सुंदर सेटिंग करते हा मुलगा गेली 6 दिवस एकदा त्याच्यासाठी गाड्या करा चांगल्या कामाचं नेहमी कौतुक करावं त्याने भरपूर काही लहान वयात अवगत केलंय एखाद्या वेळेस मग थोडीशी मागं पुढे होती तेवढे आपण सगळ्यांनी सांभाळून घ्यायचे आहे त्याला. इंचगडे संप्रदाय गुरुभक्त मंडळ साधकाश्रम मोठी वडापेन स्वानंद सुखवाशी माऊली राजाधिराज समर्थ सद्गुरू लक्ष्मण महाराज धर्माचार्य धर्म प्रसारक सद्गुरू माऊली ज्ञानराज दादा महाराज गुरुमाऊली लक्ष्मीबाई रुक्मिणीबाई यांच्या पूर्ण कृपा आशीर्वादाने इंचगडे संप्रदाय गुरुभक्त मंडळ मौजे दाभोळे धनगरवाडी आणि या गावामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये 3 तपपूर्ती निमित्ताने त्रय तपपूर्ती निमित्ताने अखंड हरनाम सप्ताह 7 दिवसाचा आणि 8वा प्रसादाचा दिवस या 7 दिवसामध्ये श्री पवित्र ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानेश्वरीची फलश्रुती सांगतात ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा पांगळा डोंगर चढेल एवढं सामर्थ्य या ज्ञानेश्वरी मधल्या ज्ञानामध्ये आहे. विठ्ठल आणि असा हा 3 तपपूर्ती नंतर 37व्या वर्षी हा 7 दिवसाचा नामसप्ताह आजचा 6वा दिवस आहे. सकाळी काकडा झाला पारायण झालं 18 वाजल्याचं दुपारी हळदी कुंकू झाला सत्यनारायण महाराजांची पूजा झाली हळदी कुंकू झाला महिलांचा प्रवचन झालं हरिपाठ झालं नंतर भोजन झालं आणि आता कीर्तन आहे आणि कीर्तन झाल्यानंतर नमन आहे तेही माझी भावकी आहे बरोबर आहे ना. आणि म्हणून तुम्ही जरा वेळ कमी घ्यायचं तुम्ही गाणं जर 1 पट्टीचे असेल तर मी कीर्तनकार पण तुमच्या पट्टीच्या वरचा आहे महाराज. समर्थ सद्गुरू लक्ष्मण महाराजांचा शिष्य आहे मी दादा महाराजांचा बाबांचा शिष्य आहे तो असाच जाणार आहे का तुमचं सगळ्यांनी ऐकलं मग माझं कोण ऐकायचं मी तुमच्या वरचा आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल बघा कीर्तनाचं महत्व असं आहे यांनी 9:30 ला कीर्तन चालू करायचं का नाही 9:30 ला कीर्तन इथे टाळ वगैरे चालू झाले यांनी 10:30 वाजवले किती यांना कीर्तन चालू करण्याला फक्त 35 मिनिटाचा कालावधी आहे. किती पंचवडी ही 35 मिनिटात झाली पाहिजे चाल 13 मिनिटात झाली पाहिजे कीर्तन करणे पुढचं कीर्तन 1.5 तास करायला पाहिजे बरोबर शेवट होतो महाराज. आपल्याला तसंच करायचं आहे कारण सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम आहे तो नमन
ही सगळी गर्दी आहे ना ती आपल्या कीर्तनाची आहे बरं का. आणि कीर्तन झाल्यानंतर तीच गर्दी नमनाकडे जाणार आहे. म्हणजे यांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत. कालपर्यंत मी एकच पक्षी होता महाराज. विठ्ठल विठ्ठल असो. या सगळ्याच्या मागे एकच सांगतात ना बाबा, आवडी न भावे हरिनाम घ्यायचे आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करो कोणत्या गोष्टीचा बसलेल्याच्या मनामध्ये काय आहे ना ते त्याला कळतंय महाराज. तुम्हाला गोडी कशाची आहे, कीर्तनाची आहे की नमनाची आहे ते त्याला माहिती आहे. पण बरीचशी मंडळी मंदिरात थांबले का माहितीये का, कीर्तन सुटलं की लगेच तिकडे जागा पकडायला. नमन तिकडे होणार नाही इकडे होणार आहे. लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल असू द्या. आपली आज जागा कमी आहे, उद्याही याच्यापेक्षा जागा कमी होणार आहे. आणि म्हणून मंदिरातली जी मंडळी आहे ती आवडीने कीर्तन श्रवण करतात तेही उभे राहून त्याला महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल बघा कीर्तनाचे फलश्रुती सांगतात. कीर्तन श्रवण करता करता कंठी प्रेम दाठे नयने नीर लोटे हृदय प्रगटे नामरूप. ही अवस्था कीर्तनामध्ये झाली की आपणच देव झालो असं समजा. पण किती वेळापुरता ती अवस्था जोपर्यंत आहे तेवढंच. इथून उठलं की घरी गेल्यानंतर आपण देव नाही, आपण माणसात आहोत. महाराज विठ्ठल विठ्ठल. आणि असा हा 37 वर्ष चाललेला हा उपक्रम. आणि या उपक्रमामध्ये याच्या मागे जर सामर्थ्य कोणाचं असेल तर माझ्या लक्ष्मणबाबांच्या दादा महाराजांचं आहे. आपण कोण होतो महाराजांना माहिती आहे, कसे होतो महाराजांना माहिती आहे. पेंड्याच्या गोटीत झोपणारे आपण. पण आज बघा बाबांच्या ह्या सामर्थ्याच्या, बाबांच्या संप्रदायाची श्रीमंती बघा. या मंडपात कमीत कमी 250 ते 300 लोक असतील का नाही, जास्त असतील का कमी. हा प्रत्येकाच्या अंगावरचा ड्रेस त्याची किंमत 1500 रुपये. गळ्यातलं लॉकेट त्याची किंमत 2.5-3 लाख रुपये. हातातली अंगठी 1 लाख रुपये. हा किती झाले मोजले का नाही. एकाचा जर परमार्थ एका दिवसासाठी 5 लाखाचा असेल तर 500 लोकांची गणती करा महाराज. ही श्रीमंती बाबाच्या संप्रदायाची आणि बाबांच्या आशीर्वादाची आहे. विठ्ठल काय होतं महाराज, हाफ चड्डी बाजारात घालून जाणारे आपण माणसं आहोत. पूर्वी आपले पूर्वज लंगोटी नेसायचे, लंगोटी. आणि लंगोटीवरती बाजूबाजूला फिरायचे महाराज. आज बघा एकाची जीन्सची पॅन्ट 1500 रुपयाची आहे ना. त्याच्यावरती शर्ट आहे 700 रुपयाचा, ती झाली 2200. आणि त्याच्यावर जॅकेट आहे 1500 रुपयाचा. बरोबर. हा स्वेटर किती रुपयाचा आहे, तो 500-700 रुपयाचा आहे ना. मग हे सगळे आपल्याला प्राप्त झाले त्याच्या मागे आशीर्वाद कुणाचा आहे. माऊली समर्थ सद्गुरू लक्ष्मण महाराज, ज्ञानदादा महाराज पैसे कमवतात. रात्रीचे डॉक्टर या ठिकाणी कीर्तनाला 2 तास त्यांनी घेतले, 2.5 तास महाराज. बरोबर आहे. आणि त्याच व्यवसायातले डॉक्टर बाकीचे घरी झोपले होते, काय ड्युटी करून पैसे कमवत होते. बरोबर ना. पण त्यांनी डॉक्टर की ही उपाधी, सांसारिक उपाधी बाजूला सारली आणि परमार्थासाठी कीर्तनकार म्हणून प्रबोधनासाठी स्टेजवर उभं राहिला महाराज. याच्या मागचं सामर्थ्य त्यांच्या सद्गुरूंचं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि हे जे आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते कशामुळं, लाभ पायी. पण कुणामुळं, संतापायी हेतू ठेवला तर. हे तो या 2 अक्षरांमध्ये आणि लाभ याच्यामध्ये संत आहेत, सद्गुरू आहेत. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनात आपल्याला व्यावहारिक आणि पारमार्थिक लाभाची प्राप्ती झाली ना, ती कुणामुळं, संतांमुळं. संत कोण, समर्थ सद्गुरू लक्ष्मण महाराज, सद्गुरू माऊली धर्माचार्य धर्मप्रसाद ज्ञानराव दादा महाराज. हे संत, हे सद्गुरू, हे तो आणि लाभ कुणामुळं. हे तो एक
संतांच्या ठिकाणी तुम्हाला जो लाभ आहे तो त्यांचं दास्यत्व पत्करलं तरच आहे, अन्यथा नाही. विढाला विढाला एक तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. पुढे गेले मस्कर महाराज. आयशा लाभा जो मुकला तुका म्हणे वाया गेला. कैशा मी कोण आहे या मी कोण आहे याची जाणीव ज्या वस्तूने होते ते भगवंताचं नाम, आणि ते नाम ज्या संतांच्या सद्गुरूंच्या मुखातून येतं ते नाम ज्याने घेतलं नाही तो आयशा लाभा जो मुकला तुका म्हणे वाया गेला. विठ्ठल विठ्ठल मग आपल्याला वाया जायचं आहे की आपल्याला आपलं स्वहित अर्थात लाभ करून घ्यायचं आहे? हे कोणी ठरवावं? आईने ठरवावं, बाबाने ठरवावं? नाही, आपलं आपण ठरवावं. बघा माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराज सांगतात आपुली आपण असा आनंद पाहिजे. आणि हा जो आनंद आहे ना तो आमच्या स्पीकरवाल्यामुळे आहे. माझा आवाज कमी झाला की सुंदर असे सुंदर सिस्टीम लावली आहे. आणि कीर्तनामध्ये जो आनंद निर्माण होतो ना तेवढाच आनंद फक्त जीवाबरोबर जातो महाराज. बाकी आपलं हसणं खेळणं जे आहे त्यातून निर्माण होणारा आनंद आहे ना इथंच राहणार आहे. परंतु या कीर्तनामध्ये जे आनंद निर्माण होत नाही तेवढंच जीवाला अक्षयाने कायम जीवाबरोबर जातं महाराज. आणि म्हणून माऊली मास्टर ज्ञानेश्वर महाराज सांगतात आपुली आपण इथं आई वडील ते कोणी सोडविना एका सद्गुरु काळाची ओढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. तुका म्हणे तुझे सोडविना कोणी एका चक्रपाणी. आणि म्हणून आपल्याला आपलं हित करायचंय, आपला लाभ आपल्याला मिळवून घ्यायचा आहे. म्हणून काय सांगतात माऊली मास्टर ज्ञानेश्वर महाराज रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिर हे तुम्हाला बाह्यांगाने रामकृष्ण नामाचे प्रचिती सांगतात. रामकृष्ण नामे हे बाह्यांगाने सांगतात पण हृदय मंदिरामध्ये स्मरायचं आहे. ते या नामाचं स्मरण होत नाही. ते नाम म्हणजे निर्गुणाचं आहे आणि त्या निर्गुणाच्या नामाने आपलं काय होतं हित होतं आणि आपल्याला आपला लाभ प्राप्त भेटतो, लाभ प्राप्त होतो. आता लाभ जो जीवनामध्ये आहे तो लाभ व्यावहारिक वेगळा आहे, परमार्थिक वेगळा आहे. बाबा गाडी घेतली, गाडी 15 लाखाची. त्या गाडीचा आनंद कुठपर्यंत? गाडी किती लाखाची? 15 लाखाची. तिचं रजिस्ट्रेशन किती वर्षाचं? 15 वर्षाचं. आता गाडी नवी कोडी घेतली, 15 वर्ष वापरली आणि 15 वर्ष वापरली तिचं रजिस्टर संपल्यानंतर ती दारासमोर उभी राहून काय उपयोगाचं? गाडी घेतली 15 लाखाची पण लायसन्स काढला नाही महाराज. लायसन्स काढला पण चालवताच येत नाही तर तिचा उपयोगच काय आहे? असा लाभ जो व्यावहारिक आहे संसारिक या लाभाची किंमत फक्त काही काळापुरती आहे. हा लाभ आपल्याला जीवाला किंवा आपल्या बरोबर अक्षय नसणार आहे. आणि म्हणून ज्या लाभाने जीव कृतकृत्य होतो, जीवाला स्वस्वरूपाचं ज्ञान होऊन अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती जागी होते, तो लाभ ज्याच्यामध्ये आहे तो संतांच्या मुखातून घेतलेल्या भगवंताच्या नामकीर्तनाने आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनात जो लाभ आहे
तो केवळ संतांच्याच ठिकाणी आहे. जो लाभ तुमच्या आमच्या जीवनात मिळवायचा आहे ते संत देऊ शकतात आणि म्हणून तुकाराम महाराज पहिल्या क्षणात त्याची प्रतिष्ठा सांगतात. लाभ आहे स्वस्वरूपाचं ज्ञान. पण हे कुठं आहे? हे तो एके ठाई एकाच ठिकाणी हे मिळेल. जगात दुसरं ठिकाण कोणतं सांगितलं नाही. एकाच ठिकाणी मिळते संतांच्या पायी, संतांच्या ठिकाणी. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. उत्तम लाभ आहे. उत्तम लाभ म्हणजे जीव हा स्वकर्माने कर्मदशा जीवदशेला आले आहे. त्या जीवदशेतून तो मुक्त होतो आणि मूळ स्वरूपाला प्राप्त होतो. मुक्त होता परिबळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. जीव हा म्हणजे मूलतच मुक्त आहे. पण मिळालेल्या साधन रूपी इंद्रियाने बघा मिळाले साधन रूपी इंद्रिय की नाही, या इंद्रियाने जे कर्म केले त्या कर्माचा परिणाम जीवाला भोगावा लागला आणि म्हणून तो बद्ध झाला. विठ्ठल विठ्ठल कर्माने बांधला गेला कसा ते एका दृष्टांताने बघू आपण. आहेत ना वरून असा आम्ही त्यांच्याकडे सकाळी जेवायला गेलो, घरी भाकरी खायला. आम्हाला इथं गाडीत सोडलं त्यांनी. महाराज आहेत म्हणून दरवाजा उघडायला आले आणि दरवाजा उघडताना हातातला ब्रेसलेट पडला खाली. त्यांच्या लक्षात आलं नाही. तो ब्रेसलेट बघितला महाराजांनी आणि इकडे तिकडे पाहिलं. वहिनी पुढच्या दरवाजाने उतरत होत्या. कुणाचं लक्ष नाही. सुरेशेठ पुढे गेले आणि मागावून ते मी बघितलं लगेच उचललं. कुणी उचललं? कुणी? महाराजाने. बरोबर ना. आणि टाकलं खिशात. ते घरी गेले तुकाराम बुवा समीर महाराज यांना घेऊन.
परत भाकरी खायला. तिथं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आला ब्रेसलेट मध्ये पडला. त्यांनी बरेचशे लोकांकडे चौकशी केली, अनाऊन्स केला, पण ब्रेसलेट सापडला नाही. शेवटी सप्ताह कमिटी आमचे अध्यक्ष त्यांच्याकडे विषय गेला आणि त्यांनी शेजारच्या घरून बघितलं होतं. महाराज वाकले होते, कदाचित महाराजांनीच उचलला असेल आणि म्हणून त्याने एका रूम मध्ये घेतले. पोलीस पाटलाला बोलावलं. महाराज, तुम्ही त्या गाडीजवळ वाकला तर तुमच्याकडे ब्रेसलेट तुम्हाला मिळालंय का? तर महाराजांनी खरं बोला पाहिजे ना महाराज. नाही म्हटलं, मी पाहिलंच नाही. मला गाडीतून उतरलं, मी लगेच घरी गेलो, कपडे केले आणि इथं वारायला बसलो. आता त्याने म्हटले, आता महाराज आहेत, 37 वर्ष येतात, मारून काय उपयोगाचं. पोलीस पाटलाला यांना घेऊन जा म्हणे पोलीस स्टेशनला. पोलीस पाटील आणि महाराज गेले. पोलिसांनी आतमध्ये असं काय पाटण्यावरती दांडके मारत रोल असतो का नाही, पाटण नडग्या मागे सगळं पोटरे वगैरे धुवून काढल्या आणि मार असं हे झाल्यानंतर महाराज म्हणतो, साहेब झाकली मूठ 1.25 लाखाची तुमच्याकडे घ्या आणि पाटलांना सांगा कुणाला गावात सांगू नका कीर्तन होईपर्यंत. आणि कीर्तन झाल्यानंतर प्रसाद झाला की मी माझे पाकिट घेऊन घरी जाईल, त्याच्यानंतर सांगा मी पुढच्या वर्षी काही येणार नाही. कशाला काढून टाकू महाराज. आता लक्षात घ्या विषय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली कर्माची. ब्रेसलेट पडला कोणाचा? सोन्याचा. सुरेश शेट्टा, बरोबर आहे. उचललं कोणी? आता ज्याला समजेल त्याने उत्तर द्या, मध्ये काय बोलू नका, सगळ्यांनी बोला. पण उचललं कोणी? वा. उचललं कोणी? हाताने. खिशात टाकला कोणी? हाताने. आणि मग चौकशी झाली. महाराज काय खरं बोललं नाही देवभावाशी. मग पाटलाला बोलावलं आणि पोलीस स्टेशनला गेलं. पोलिसांनी काय केलं? मार दिला. कुठं? पाठीवर. अश्रू आले. कुठं? पाहिलं होतं कुणी? पहिलं कर्म कुणाचा? अश्रू कुठं आले? आपण जे दिलेल्या साधनाने जे कर्म करू त्याचा परिणाम आपल्याला भोगायचा आहे. आणि या कर्मात जीव अडकला म्हणतो जीवदशेला गेला, अन्यथा तो जीव मूळताच मुक्त होता. मुक्त म्हणजे स्वयंब्रह्म प्रत्यक्ष देव होता. या शरीराने 8 वर्षापर्यंत प्रत्येक जीव देव आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 8 वर्षानंतर त्या मुलाकडे अपपर भाव येतो आणि म्हणून तो नंतर मनुष्य होतो. 8 वर्षाच्या आतमध्ये 8 वर्षाची बाळमूर्ती भगवान श्रीकृष्ण जेव्हा अवतरला आला तेव्हा यशोदेच्या कुशीत तो 8 वर्षाचा होता. किती? 8 वर्षाची बाळमूर्ती. 8 वर्षापर्यंत आपल्या घरचा बालक अपपर भाव विरहित असतो. तो कधीही वाईट अपराध करत नाही आणि म्हणून तो प्रत्यक्ष देव असतो, मुक्त असतो. पण 8 वर्षानंतर आपलानी परका असा भाव त्याच्याकडे जागा होतो आणि मग त्या अपपर भावाने तो कर्मामध्ये बांधला जातो आणि म्हणून मुक्त असणारा जीव परत बांधला जातो आणि तो जीवदशेला येतो. या जीवदशेतून मुक्त करण्यासाठी हेतू एक संता ठाई लाभ पायी उत्तम विठ्ठला विठ्ठला. आता लक्षात घ्या, संतांच्या पायी जो लाभ आहे तो जीवाला उत्तम आहे. तो लाभ उत्तम आहे. रात्र आपल्यालाच काढायचे आणि खरोखर एक 7 दिवसाचं जे पारायण आहे ना ते कंठाला असं आतून बांधत येतो महाराज. मी त्या आमच्या दाभोळच्या गरुडाला सांगितलं होतं जास्त त्रास घेऊ नको, त्याला वाचन करायचं आहे. कीर्तन झालं की जाऊन झोप. तो रात्री 3 वाजेपर्यंत जागरण करत होता आणि सकाळी पारायण सगळ्यांच्या मागे गेला महाराज. शारीरिक व्यथा दुःख हे चुकत नाही. आपण जरी परमार्थिक कार्य करत असू तरी आपल्या ताकदीप्रमाणे आपल्याला दुःख हे असह्य होतच होतं महाराज. आणि म्हणून जो लाभ संतांच्या पायी आहे तो जीवाला कसा मिळतो एका दृष्टांताने, शास्त्रीय दृष्टांताने बघू. मगाशी गोष्ट सांगितली, आता शास्त्रीय दृष्टांताने बघू. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.